आमच्या वाड्यावर इरली काकूंचे जसजसे दिवस भरायला लागले तसं आमच्या सगळ्यांच्या मनावर एक मानसिक दडपण आलेलं होतं. आजी आत्या तर भयंकर अस्वस्थ होत्या. तेव्हाच आबांचं सगळं कुटुंब कोल्हापूरहून पुन्हा आमच्या वाड्यात राहायला आलं होतं. माझ्या आत्यानं इरली काकूंसाठी तयार केलेली बाळंतिणीची खोली अगदी जय्यत तयार करून ठेवली होती. त्या खोलीत सुंभाची बाज, शेकडी, धूप जाळायचं भांडं, तसंच एक घमेलं, एका टेबलावर आंबाची मूर्ती, कात्री, काही फडकी, पोराची नाळ कापायचा चाकू, तीन-तीनदा पाण्यात उकळून तयार ठेवला होता. तसंच माझ्या आईने आणि गुणा काकूनं शिरगुप्पीहून खास डिंक आणि सुकामेवा आणून राणी काकूंच्या आईकडनं आणि जयता काकूंकडनं डिंक अळीवाचे लाडू करून हे इतके डबे भरून ठेवले होते की काही विचारता सोय नाही. इरली काकूंनी ते खाण्यापूर्वीच आम्ही पोरांनी त्या लाडवाची चव घेतली होती. आमच्या इरली काकूंना 8वा महिना संपत आल्यावर देखील त्या कोणाचं न ऐकता हट्टानं चुलीजवळ बसून काहीतरी थोडंसं शिजवून स्वतः आत्याला धरून त्या सातमाईंच्याकडे जाऊन त्या ठेवून यायच्या. तेव्हा दरवेळी सातमाईंनो मी चुकले असं म्हणून 100 वेळा क्षमा मागायच्या. आबा पाटील आणि त्यांचं कुटुंब आमच्या वाड्याकडे जाऊन येऊन राहिलं होतं. नंतर फक्त रमा काकू आमच्या वाड्यात मुक्कामाला राहिल्या. या रमा काकूंचं माझ्या आजी, आत्या आणि गुरुजींशी फार चांगलं पटत असे. तसंच त्या आम्हा सगळ्यांशी फार अगत्यानं वागत. आमच्या रमा काकूंबरोबर यावेळी बाजीराव काकांची चंपासुद्धा मुक्कामाला आली होती. तशी ती आपल्या अभ्यासाची पुस्तकं, वह्या घेऊन आली होती. ही चंपा आम्हा पोरींना फार आवडत असे. ती फार मनमिळाऊ होती, शांत होती, पण तरीही ती विनोदी स्वभावाची होती. त्यामुळे आमची चंपा आमच्या वाड्यात अशी कधी आली की आम्ही पोरी फार खुश व्हायचो. त्यावेळी आम्ही पोरी बघायचो. चंपा कधी अशी वाड्यावर आली की आमचा जनावर वेडा तातू फार खुश व्हायचा. नंतर त्याचं लक्ष कुठेच नसायचं. तो आपला चंपाबरोबर घुटमळत असायचा. तातूचं आणि चंपाचं फार पटत असे. तातू तिला ती इथे आल्यानंतर इतक्या गोष्टी सांगायचा. आमचा आबोल तातू आमच्या चंपाशी अगदी मोकळा होऊन बोलत असे तेव्हा आम्हा पोरींना फार आश्चर्य वाटत असे. आता आमच्या राणी काकूंचे दिवस पूर्ण झाले तेव्हा राणी काकूंची आई त्यांच्या वाड्यात राहायला आल्या होत्या. आता दाजी काका, इंदू आजी आणि अन्नी काका गेल्यापासून आमचा वाडाच राणी काकूंचा वाडा सांभाळत होता. आमच्या काकू, माझी आई, आत्या, आजी सतत येऊन जाऊन राणी काकूंच्या वाड्यात असत. आता आमच्या इरली काकूंमुळे आजी सतत त्यांच्या जवळपास असली तरी ती राणी काकूंकडे जाऊन येऊन होती. राणी काकूंचे वडील आपल्या शिरगुप्पीच्या दुकानात व्यस्त असत. राणी काकूंचा भाऊ नारायण आपली शाळा सांभाळून त्यांना दुकानात मदत करत असे. राणीची बिचारी अशक्त आई त्यांच्यानं होतंय तसं शंकर, वामन, राणी काकू आणि परसूचं जेवण खाणं बघत होत्या. राणी काकूंची भावंडं त्यांची परीक्षा जवळ आल्यामुळे तिच्या वाड्यात आली नव्हती. तरी आमच्या सातमाईंच्या आधारावर राणी काकूंचं सगळं कुटुंब बिनधास्त होतं. आता राणी काकूंचे दिवस पूर्ण भरल्यामुळे आजीने काय केलं, मला आणि आत्याला रात्री झोपायला ती रानू काकूंच्या वाड्यात पाठवायला लागली. एकदा आजीनं राणी काकूंच्या आईची होणारी ओढाताण बघितली आणि तिने मला आणि आत्याला नंतर राणी काकूंच्या वाड्यात राहून जायला सांगितलं. आमच्या चांगल्या आत्यानं राणी काकूंच्या वाड्यात गेल्या गेल्या तिचं माझघर आपल्या ताब्यात घेतलं होतं. शंकर, वामनला सांभाळून आत्या राणी काकूंकडे नीट लक्ष देत होती. कधी आत्याचं काम लवकर संपलं की ती राणी काकू, परसू आणि राणीच्या आईशी गप्पा गोष्टी करत बसे आणि त्यावेळी राणी काकू भारावून म्हणत असे, हे आनंदी आक्के, तुमच्या सातमाईंच्या वाड्याचं आणि माझं काहीतरी पूर्वजन्माचं नातं असावं म्हणून ह्या जन्मात मला सातमाईंच्या वाड्याचा आधार मिळाला. कदाचित राणी काकूंच्या म्हणण्याप्रमाणे ते खरंसुद्धा असावं, कारण पुढेही आमच्याच वाड्याचा आधार घेऊन तिने आपलं आणि परसूचं उर्वरित आयुष्य मार्गी लावलेलं होतं. आमची आत्या राणी काकूंना कुठल्याही कामाला जरासुद्धा हात लावू देत नसे. तसं मी आणि आत्या जरी राणी काकूच्या घरी राहत होतो तरी दिवसातून एक वेळ आमच्या वाड्याकडे फेरी ठरलेली होती. एकदा सगुणा आणि चंपासुद्धा माझ्याबरोबर राणी काकूंच्या वाड्यात राहिल्या होत्या. मी मात्र राणी काकूंच्या वाड्यात फार मजेत होते. इथं फक्त खायचं, प्यायचं आणि अभ्यास करायचा. त्यात राणी काकूंना मी फार आवडत होते. त्या माझे खूप लाड करत होत्या. नाही तर आमच्या घरी माझ्या मागे माझ्या आईची सतत बुणबुण असे, सरस्वते हे कर, सरस्वते ते कर. इथे तसं काही नव्हतं. फक्त शंकर आणि वामनबरोबर खेळायचं, खायचं, प्यायचं. त्यात आमचा परसूदादा रानफुलाची भाजी घेऊन शिरगुप्पीला गेला की भजी, वडे आणि भरपूर मिठाई घेऊन यायचा.
कधी शनिवारी रविवारी राणी काकूंची भावंडं आली की फार मज्जा व्हायची माझी. तशा उषा नली माझ्याशी फार मिसळून वागत. आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळायचो, एकमेकांना गोष्टी सांगायचो. पण राणी काकूंचा नारायण मला अजिबात म्हणजे अजिबात आवडत नसे. तो मेला अतिशय घुमा आणि रात्रंदिवस पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असे. असल्या त्या पुस्तकातल्या किड्याला कसल्या खेळाची किंवा गोष्टीची आवड नव्हती. तरी आमच्या आत्याला या नारायणाचं फार कौतुक. ती राणी काकूच्या आईला नेहमी म्हणायची की तुमच्या नारायणसारखा गुणी पोरगा मिळायला नशीब लागतं. हे ऐकून मला मात्र त्यावेळी वाटायचं मेलं कसलं ह्याचं कर्माचं नशीब. सतत एवढा अभ्यास केल्यावर कुणीही चांगल्या मार्काने पास होणारच ना, त्यात काय त्याचं एवढं मोठं कौतुक करायचं आहे. तसं मी एकदा आत्याला तसं म्हणाले की तिला त्या पुस्तकातल्या किड्याचं एवढं कौतुक का वाटतं. आत्या म्हणाली, अगं त्या नारायणाला कुणीतरी मोठं व्हायची धडपड आहे. इतक्या लहान वयात त्याच्याजवळ किती समंजसपणा आहे आणि हे गुण फार कमी मुलात आढळतात बरं सरस्वती. नंतर मी त्याच्याबद्दल आत्याकडे काही बोललं नाही, कारण आत्याचं एक आहे, तिने एकदा का कोणाबद्दल काही तिचं मत झालं की नंतर ते तिचं मत कोणीही बदलू शकत नाही. मरू दे मेलं तिकडं, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. राणी काकूंच्या उषा नली नारायण शनिवारी त्यांच्या वाड्यात आले की परसूदादा सोमवारी सकाळी त्यांना शिरगुप्पीला घेऊन जात असे. तसा आमचा परसूदादा माझ्या आत्याला अगदी आपली मोठी बहीण मानत असे. तिला तो अक्कीच म्हणायचा. सांगायचा मुद्दा हा की मी आणि आत्या राणी काकूंच्या घरी राहायला आलो आणि राणी काकूंचं घर निवांत झालेलं होतं. त्यात सोमवार उजाडला होता. आज राणी काकूंचं डोकं जरा चढल्यासारखं झालं होतं. त्यात त्यांची कंबर फार दुखत होती म्हणून त्या झोपून होत्या. मी त्या दिवशी शाळेतनं सरळ आमच्या वाड्याकडे गेले. ते एकदम संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर राणी काकूच्या घरी गेले होते. तेव्हा मला बघून आत्या हसत म्हणाली, सरस्वती, आईला बघावं असं वाटलं म्हणून आज आपल्या वाड्याकडे जाऊन आलीस ना. हे ऐकून मी हसले होते. तो दिवस तसाच गेला. त्या रात्री मी नेहमीसारखं तट्ट जेवून आत्याच्या कुशीत गाढ झोपले होते. तेव्हा साधारण मध्यरात्री आत्यानं मला हलवून उठवलं आणि म्हणाली, सरस्वती, तू परसूबरोबर आपल्या वाड्यात जा, आजी आणि मंगी काकूला पाठवून दे. मला तर खरं मरणाची झोप आली होती. मी डोळे झाकत आत्याला म्हणाले, आत्या मला आत्ता झोपू दे गं, मी उद्या सकाळी जाते. तसं आत्याने मला एकदम ओढून उभं केलं. तेव्हाच मला आतल्या खोलीतनं राणी काकूंचा मोठ्यानं विव्हळण्याचा आवाज आला आणि मला कळलं की आता आजीला बोलवणं भाग आहे. तसा मी माझा परकर नीट करत उठले, बाहेर आले तर परसूदादा कंदील आणि हातात काठी घेऊन माझी वाट बघत उभा होता. शेवटी मी नाईलाजानं डोळे चोळत चोळत परसूदादाबरोबर निघाले होते. मी चालताना आमचा परसूदादा मला सतत म्हणत होता, सरस्वती पोरी, बिगी बिगी पाऊल उचल. पण त्यावेळी मी विचार करत होते की या बायकांच्या पोटात रात्रीच का दुखतं. आता बघा ना, राणी काकूंनी सकाळी मटणाचं कोरड्यास 4 भाकऱ्यांबरोबर छान ओरपून खाल्ल्यानंतर अख्खे माझं डोकं जरा चढतंय, कंबरही दुखतीये म्हणून छान ताणून दिली होती. ती संध्याकाळी चहा प्यायच्या वेळीसुद्धा मस्त होती आणि आता केवळ माझी झोपमोड करण्यासाठी त्यांचं ते आई ग सुरू झालं. तशी माझी आजी म्हणायची की आम्ही सगळी मुलं रात्रीच झालो होतो, मी सुद्धा रात्री झाले होते. तर आमचं मेलं जाऊ दे, त्यावेळी आमच्या आया वाड्यात होत्या. त्यामुळे आतासारखं त्यावेळी कोणाला उठवून कुठं पाठवलं जात नव्हतं. मला वाटलं या राणी काकूच्या पोटातल्या बाळाला रात्री गाढ झोपायचं सोडून आत्ता ह्या माझ्या झोपायच्या भलत्या वेळी जगात यायची घाई व्हायलाच पाहिजे का. त्यापेक्षा सकाळी त्याला आरामात येता आलं असतं की. नाही, या सगळ्यांना रात्रीच यायचं असतं या जगात. त्यावेळी मला माहिती नव्हतं की ह्या नश्वर जगाची अनेक चांगली वाईट रूपं बघायला येणारा तो शुद्ध आत्मा त्या भयंकर उघड्या जगाला बघायला घाबरतो म्हणून तो रात्रीच्या अंधारात गुपचूप येतो आणि नंतर आपण का आलो ह्याचा पश्चात्ताप होऊन आल्याबरोबर स्वतःशी रडत बसतो. हे जगरहाटीचं गणित काही मला त्यावेळी माहिती नव्हतं. मी आणि परसू त्या गच्च अंधारात आमच्या वाड्याच्या बंद दाराशी पोहोचलो तेव्हा आमच्या मागे गावातली भटकी कुत्री भुंकत होती. आपली काठी आपटत परसूदादा त्यांना दूर पळवून लावत होता. तसं मी म्हणाले की परसूदादा, तातू आतल्या खोलीत गाढ झोपला असेल तशी त्याला लवकर जाग येत नाही, मग आता आपल्याला दार उघडणार कोण रे.
परसूनं काही न बोलता आमच्या दाराची कडी जोरजोरानं वाजवली. तो आज्जे आज्जे करून ओरडायला लागला. तरी आमचा वाडा शांतच. मी परसूदादाला म्हणाले, परसूदादा, तुला माहिती आहे आपल्या शिवाजी महाराजांच्या गडाचे दरवाजे सूर्यास्ताच्या वेळी बंद केले जात आणि ते एकदम सूर्योदयाच्या वेळी उघडले जात. तेव्हा परसूदादा, मला वाटतं हा तातूसुद्धा त्या गडावरच्या दरवाज्यासारखं सकाळी दार उघडणार. तसा परसू आज्जे आज्जे करून एवढ्या जोरात दार खडखडवायला लागला. त्यावेळी मी मागे वळून त्या अंधाराकडे बघितलं आणि मला एकदम आरा काका आठवले. त्यात त्यांच्या वाड्यातलं ते किंचाळणं, ओरडणं, हसणं, रडणं एकदम चालू झालं होतं. तिथलं ते शांत वातावरण एकदम भयप्रद झालं होतं. परसूदादा असूनसुद्धा मी आत्ता वाड्याच्या बाहेर आहे या जाणीवेनं मी इतकी घाबरले आणि तेव्हा मला आमचा झपाटा आठवला. त्या क्षणी वाटलं यावेळी मी आणि परसूदादा वाड्याच्या बाहेर असताना जर झपाटा इथे आला तर तो, या पोरांनो या रे या, भाकर तुकडा खाऊन जा असं म्हणण्याच्या ऐवजी म्हणेल, या सरस्वते परसूदादा भाकर तुकडा खाऊन जा. तसं मी खूप घाबरले. रडवेले होऊन म्हणाले, परसूदादा कोणी उठत नाही, आता काय करायचं, मला इथे फार भीती वाटते. त्यात आरा काकाच्या गडबडीमुळे आपला आवाज आत वाड्यात कुणाला ऐकूही जाणार नाही. मी असं म्हणत असताना आम्हाला एकदम गौरीचं ते खळखळून हसणं, सीता काकूंचं भेसूर किंचाळणं ऐकू यायला लागलं. मी इतकी घाबरले की परसूदादाला घट्ट धरलं आणि आज्जे आज्जे करून सीता काकूंसारखं किंचाळायला लागले. तेव्हा तातूच काय, आमचा अख्खा वाडा जागा झाला होता. तातूनी उघडलेल्या दारातनं पटकन आम्ही आत आलो तेव्हा माझी आजी माझ्या आईबरोबर आपली पिशवी घेऊन निघालीसुद्धा होती. तिने माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही. मी जोरात म्हणाले, आज्जे, आत्यानं मंगी काकूंना बरोबर घेऊन यायला सांगितलं आहे. तेव्हा माझी आजी माझ्याकडे वळून म्हणाली, सरस्वते, मंगी काकूचं पित्त चढलं आहे म्हणून मी शेवंताला घेऊन निघाली आहे, तू जा आणि झोप. तेवढ्यात आमची सगुणा, यमी, चिंगी, चंपा आजीला म्हणाल्या, आजी आम्ही येतो की. तेव्हा परसूदादाबरोबर घाईघाईनं निघालेली माझी आजी मागे वळाली आणि म्हणाली, सगुणे, आम्ही कुठल्या समारंभाच्या जेवणावळीला नाही निघालो, तुम्ही आता सगळेजणी गप्प जाऊन झोपा. तातू, तू दार लावून घे. आजी वाड्याच्या बाहेर पडली तेव्हा बाहेर आलेले शिवा काका म्हणाले, सगुणे, तू आणि चंपा आज जाऊन झोपा, सरस्वते तू सुद्धा जा. तेव्हा कमळी काकूसुद्धा यमी चिंदीला घेऊन आत गेल्या. त्यावेळी रामदास काका आणि नागो काकासुद्धा आत गेले. मी माझ्या बाबांच्या बरोबर आत आले तर मंजी आणि धोंड्या गाढ झोपलेले होते. त्यावेळी मला माझ्या आईचा राग आला होता. तिला आजीला सांगता आलं असताना की आई सरस्वतीला आपल्याबरोबर येऊ दे, पण नाही. तिला फक्त काम असलं की सरस्वती आठवते, बाकी एरवी फक्त ती कामापुरती मामा असते. आता मलासुद्धा बघायचं होतं राणी काकूंचं बाळ कसं जन्माला येतं आहे. तेव्हा मी अंथरुणावर पडल्याबरोबर ठरवलं की यापुढे आजीनी किंवा आईने मला राणी काकूंच्या वाड्यात राहायला जा असं म्हटलं, आपण जायचंच नाही, अडलं माझं खेटर असं म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. या विचाराने मी रागानं माझी वाकल डोक्यावर ओढून घेतली आणि नंतर मला खरंच कधी झोप लागून गेली कळलंच नाही. मी सकाळी उठले तर अजून आजी, माझी आई कोणीच आलं नव्हतं. ओसरीवर रमा काकू, चंपा, तातू, कमळी काकू, मंगी काकू गप्पा मारत बसले होते. तसं मी सरळ तोंड धुवून गुणा काकूंच्या चुलीजवळ दूध प्यायला गेले तर गुरुजी, शिवा काका, माझे बाबा तिथे चहा घेत बसले होते आणि मंजी आणि यश या तिथंच होते. मी नंतर माझी तयारी करून गुरुजींबरोबर शाळेत जायला निघाले तेव्हा सगुणा, मंजी, यमी, चिंगी, धोंड्या, मुरलीसुद्धा आमच्या पाठोपाठ निघालेले होते. मी शाळेत जाताना हळूच गुरुजींना म्हणाले, गुरुजी, मी पटकन राणी काकूंच्या वाड्याकडे जाऊन येऊ. गुरुजी घाईघाईनं म्हणाले, बाळ सरस्वती, आज एक नवीन जीव जन्म घेणार आहे, तिथे लहान मुलांनी जाऊन विनाकारण अडथळा आणू नये, तेव्हा मला वाटतं तू आपलं शाळेकडे चल. तशी मी निमूटपणे शाळेत गेले. नंतर दुपारी जेवणाच्या सुट्टीत आम्ही पोरं आमची दप्तरं वर्गात तशी ठेवून शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली असं जोरजोरात बोंबलत आमच्या वाड्याकडे पळालो. तेव्हा गुरुजी मागणं, पोरांनो हळू चाला असं म्हणत होते. आम्ही ओसरीवर आलो तर माझी आजी कापसाच्या वाती वळत बसली होती. मी आल्या आल्या तिला विचारलं, आजी, राणी काकूला काय झालं ग? आजी हसत म्हणाली, सरस्वते, अगं अगदी तुझ्यासारखा गोरा गोमटा पोरगा झालाय हो राणीला.
हे ऐकून मी पटकन आजीचा पदर धरला. तिच्या जवळ बसत म्हणाले, आजी मी खरंच गोरी आहे का गं? आजी आश्चर्यानं म्हणाली, तू स्वतःला आरशात नाही बघत? सरस्वते, तू असं का विचारतेस? मी फुरंगुटून म्हणले, आजी की नाही ते कावत्या मावत्या मेल्या मला नेहमी काळी मारकुटी म्हैस म्हणतात. आजी न हसता म्हणाली, सरस्वते, अगं ते दोघं काळे आहेत ना म्हणून त्यांना सगळं जग काळं दिसतं. म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय, असा त्यांचा प्रकार. आणि हे बघ, आपल्या समोरचा माणूस कसा आहे हे बघून त्यांच्या बोलण्याचा विचार करायचा असतो. तसं तुला माहिती आहे ते कावत्या मावत्या किती इरसाल कार्टी आहेत, त्यांच्या बोलण्याकडे लक्षच द्यायचं नाही. आणि खरं सांगते तुम्हाला, मला इतकं बरं वाटलं होतं ना त्यावेळी. आमच्या राणी काकूंचं हे तिसरं बाळंतपण आमच्या सातमाईंच्या वाड्याने व्यवस्थित केलं होतं. राणी काकूंचा हा तिसरा मुलगा त्यांच्याच तोंडावळ्याचा पण अगदी लांब रुंद हाडापेराचा सावळ्या वर्णाचा झाला होता. तशी राणी काकूंची तिन्ही पोरं अगदी आडव्या बांध्याची होती. आता तसे आमचे दाजी काका इंदू आजी सर्वसाधारण बांध्याचे होते, तर अन्नी अगदी ठेंगणा होता. अन्नीची ही पोरं मात्र परसूसारखी बळकट बांध्याची झाली होती. आणि हे खरंच आश्चर्य होतं, पण कुणीही त्या गोष्टीचा विचार केलेला नव्हता. शंकर आणि वामन गोरे पान अन्नीच्या वर्णाचे होते. एकटा हा तिसरा लक्ष्मण सावळा झालेला होता. राणी काकू बाळंत झाल्यावर आमच्या सातमाईंच्या रीतीप्रमाणे त्यांना आणि बाळाला 2 दिवसांनी आमच्या आजीनं सातमाईंच्या पायावर घालून त्यांच्या रक्षणाचा पदर मागितला होता. त्यावेळी आमच्या दिवस भरलेल्या इरली काकू तोंडात पदराचा बोळा कोंबून मूक रडल्या होत्या. त्यांच्या त्या एका चुकीमुळे सातमाईंनी सखाला वाचवलं नव्हतं, कारण त्यांच्या सुरक्षिततेचा पदर त्याच्यावर नव्हता आणि तो अगदी उघडा पडला होता, म्हणून ते वाईट घडलं होतं. बरोबर 15 दिवसांनी राणी काकूंच्या मुलाचं बारसं सातमाईंच्या पारावर थाटामाटात झालं, तेव्हा राणी काकूंनी आपल्या बाळाचं नाव लक्ष्मण ठेवलं होतं. त्यावेळी राणी काकूंनी आपल्या वाड्यात अन्नीच्या नावानं मोठं गावजेवण घातलं होतं, तेव्हा आजी गुरुजींसकट त्या गावजेवणाला गेली होती. ह्यावेळी एक मात्र घडलं होतं. त्या रात्री आमचा सगळा वाडा झोपल्यानंतर आजी आत्याला हलकेच म्हणाली, आनंदे, तुला एक जाणवलं आहे का? आपले दाजी आणि इंदू साधारण बांध्याचे होते. अन्नी तर त्याच्या विकृतीमुळे ठेंगणाच राहिला होता, तरी ही राणीची तिन्ही पोरं परसूच्या बांध्याची झाली आहेत का अगदी? म्हणजे असं तुला नाही का वाटत? तसं झोपेनं पेंगुळलेली आत्या जांभई देत म्हणाली, अगं आहे, आता राणीचे आईवडील तसे उंच आहे, राणीसुद्धा उंच आहे, तेव्हा ती तिन्ही पोरं आजोळच्या वळणावर गेली असतील. आता आपले सुरेश रमेश नाही का त्यांच्या वडिलांच्या वळणावर गेले, तसंच या राणीच्या पोरांचं झालेलं असावं. आणि तू हे मला का सांगतेस हे मला कळतं आहे, तरी तुला आठवतं आहे ना, सातमाईंनीच अन्नीच्या नावाचा कौल देऊन राणीला 3 पोरं होतील असं सांगितलं होतं ना. चल आता नसता विचार करू नको, झोप आता. आणि आजीही नंतर तेही खरं ग बाई असं म्हणून झोपी गेली. आमच्या इरली काकूंना 9वा महिना लागला आणि आमचा सगळा वाडा गुरुजींसकट अस्वस्थ झालेला होता. आम्ही अस्वस्थ होतो मुलगा का मुलगी म्हणून, तर गुरुजी अस्वस्थ होते की ते विश्वास न ठेवण्यासारखं एक आश्चर्य लवकर बघणार होते म्हणून. खरं तर आमच्या गुरुजींच्या त्या साध्या सरळ आयुष्यात ते जेव्हा मांजरीवाडीला आले तेव्हा इथे ज्या काही एक एक घटना घडल्या होत्या, तेव्हा असं काही घडू शकतं याच्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. म्हणजे ते आरा काकांनी केलेलं हत्याकांड त्यांच्या नजरेसमोर घडलं होतं. नंतर इरली काकूंना अचानकपणे दिवस जाऊन सातमाईंनी सखाला परत आणणं, त्यात त्यांनी तो सातमाईंचा राखणदार सातभिंगी प्रत्यक्ष बघून ते त्याच्याशी बोलले होते, आणि हे सगळं त्यांच्या साध्या आयुष्यात फार धक्कादायक होतं. आता बाजीराव काकांची चंपा कोल्हापूरला निघून गेल्यामुळे आमचा तातू फार उदास झाला होता. पण चंपाला सुद्धा शाळा होती ना. आमच्या रमा काकू मात्र आपल्या मुलीजवळ म्हणजे इरली काकूंजवळ राहिल्या होत्या. या खेपेला मात्र माझ्या आजीनं इरली काकूंचं काही एक न ऐकता शिरगुप्पीच्या दवाखान्यातनं डॉक्टरांना बोलवून इरली काकूंना नीट तपासून घेतलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की सगळं काही ठीक आहे, कसलं चिंतेचं कारण नाही, त्या 1-2 दिवसात बाळंत होतील, पण त्यांना ताबडतोब दवाखान्यात हलवा. तेव्हा रामदास काका डॉक्टरांच्या तोंडादेखत ठीक आहे एवढंच म्हणाले.
ते डॉक्टर गेल्यानंतर इरली काकू आजीकडे बघत मोठ्यानं रडत पण हसत हसत म्हणाल्या, आये तो यायला फक्त 2 दिवस आहेत, चला मला सातमाईंच्या पारावर घेऊन चला. त्या गुरुजींकडे बघत म्हणाल्या, गुरुजी सखा तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार आहे, तुमचा त्याच्यावर विश्वास आहे ना. त्यावेळी दाटल्या गळ्यानं गुरुजी इरली काकूंच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाले, होय ग पोरी इरली, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि सखारामला बघायला मी फार उत्सुकसुद्धा आहे. दुसऱ्या दिवशी आबांचं सगळं कुटुंब आमच्या वाड्यावर आत्मा तुका दादा सकट आलं. तेव्हा त्या रात्री माझी आजी वैतागानं हलकेच आत्याला म्हणाली, आनंदे अगं इथं अगोदरच माझा जीव चिंतेनं व्याकुळ झाला आहे, त्यात आबांच्या घरच्या मंडळीचा हा घोळ इथे, काय करावं सुचत नाही. आत्या आजीकडे बघत शांतपणे म्हणाली, आये आता सखाला पुन्हा बघण्याची सगळ्यांना घाई आहे, उत्सुकता आहे. हे बघ आई, सातमाई सगळं ठीक करतील, तू कसली चिंता करू नको. आणि आजी चिंतेत असताना हे सगळं कमी म्हणून चिकोड येऊन आमचे सुरेश रमेशदादा सखाला बघण्यासाठी सुट्टी घेऊन आले, तेव्हा आजीने कपाळाला हात लावला. तशी गावातली सगळीच मंडळी सतत वाड्यात यायची, इरली काकूंची चौकशी करून जायची. आमच्या सुरेश रमेशदादांनी आम्हा प्रत्येकाला काही ना काही भेटवस्तू आणल्या, त्यात सखासाठी खेळणी पण आणली होती. आमच्या भेटवस्तू बघून आम्ही पोरं जाम खुश होतो. जेव्हा सुरेश रमेशदादांनी गुरुजींना एक धोतर जोडी, एक बंडी, कोल्हापुरी चपला, एक स्वेटर, मफलर आणि घड्याळ आणलं. विडीची 4 बंडलंसुद्धा त्यांनी आणलेली होती. गुरुजी आपल्याला ते सगळं आणलेलं बघून बघत राहिले आणि लहान मुलासारखं हलकेच म्हणाले, हे सगळं माझ्यासाठी आणलं आहे तुम्ही मुलांनी, मला आणलं आहे हे. तेव्हा सुरेशदादा गहिवरून म्हणाला, गुरुजी आम्हाला येणाऱ्या आईच्या प्रत्येक पत्रातून तुमच्याबद्दल इतकं लिहिलेलं असतं की तुम्ही आमच्या कुटुंबातली आमच्या आजीसारखी वडीलधारी व्यक्ती आहात आणि तुमचा हा अधिकार आहे गुरुजी. तेव्हा गुरुजी गदगदून भारावलेल्या आवाजात आजीला म्हणाले, आजीबाई अहो आज आयुष्यात प्रथम माझ्यासाठी कुणी इतकं काही आणलं आहे. तरीही त्यापेक्षा या तुमच्या कुटुंबात जो मला वडीलधाऱ्या व्यक्तीचा मान तुम्ही सगळ्यांनी दिला आहे ना, त्याचा आनंद किती असतो, काय असतो हे आज मला कळलं बरं. हे ऐकून सुरेश आणि रमेशदादांनी गुरुजींच्या पायाला हात लावला. तो दिवस सगळ्यांचाच फार आनंदात गेला. आता डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळेजण 2 दिवसांनी सखा येईल म्हणून वाट बघायला लागलो, पण 4 दिवस वर जाऊन सुद्धा आमच्या इरली काकू काही बाळंत झाल्या नाहीत. सुरेश रमेशदादांची 4 दिवसाची सुट्टी संपली, ते सखाचं ताबडतोब कळवा म्हणून चिकोडीला निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ आत्मा तुकादादा कोल्हापूरला निघून गेले, कारण सगळ्यांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. पुढे आमचे आत्मा तुकादादा 8वी पास झाल्यानंतर सुरेश रमेशदादाबरोबर पुढच्या शिक्षणासाठी चिकोडीला राहिले. तसं बघता सखा गेल्यानंतर आमच्या इरली काकूंनी आमच्या या 2 दादांना नेहमी सगळ्यापासून दूर ठेवलं होतं. पुढे हे 2 दादा शिक्षणाच्या निमित्तानं का होईना आम्हा सगळ्यांपासून नेहमी दूर राहिले आणि याची खंत माझ्या म्हाताऱ्या आजीला नेहमी होत असे. एकदा सकाळी सगळेजण ओसरीवर बसलेले असताना आमचे नागो काका अचानक म्हणाले, आये आये आज सखा परत येणार आहे. आणि माझ्या आजीच्या थरथरत्या हातातून कब्बशीच खाली पडली. आज सातमाईंनी सखा येणार हा सांगावा शेवटी दिलेलाच होता. श्रोते हो, वाविडा बॅरोटो लिखित सातमाईंचे रान सीझन 2 या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.